नमस्कार, माझं नाव अनिल गवळी. आपण देशी वाणांची बीज बँक तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये हे जे आहेत हे सगळे पारंपरिक वाण आहेत. याच्यात काही वाण जे आहे ते दुधी भोपळा झाला, हा मोठा दुधी भोपळा आहे. त्याच्यानंतर हा लहान, हा विण्याचा भोपळा आहे. हे दोडक्याचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये लहान दोडका पण आहे, म्हणजे हा एवढा येणारा, हा याची लास्ट साईज, याच्यापेक्षा मोठा हा होत नाही. त्याच्यानंतर मोठा म्हणलं तर हा एक आहे, मी दोडकाच आहे पण त्याच्यातलंच लहान येणारा, मोठा येणारा, असे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत. दुधी भोपळ्याचे 30 प्रकार आहेत आणि काशी भोपळ्याचे 3 प्रकार आहेत आपल्याकडं. दोडक्याचे 6 प्रकार आहेत, गोल, लांब, एकदम लांब येणारा. आणि ही जे आहे एक तारी बनवण्यासाठी वापरला जातो, जे वाद्य आहे त्याच्यासाठी वापरला जातो. हे सगळं वाण तुम्ही कुठनं, म्हणजे कसं कलेक्शन केलं? हे म्हणजे भारतामध्ये अनेक राज्यात देशी वाण संवर्धनाच्या चळवळी आज चालू आहेत. मग तिथं गेल्यानंतर आपल्याकडलं जे वाण आहे ते तिथं आपल्याकडलं आता जांभळं काटारी वांग आहे, हे बाहेर आंध्र प्रदेश किंवा तेलंगणा, तामिळनाडू इकडं ते नाही आहे. तिकडे जेवढ्या वांग्याच्या व्हरायटी आहेत त्या सगळ्या बिना काटायच्या. मग आपण तिकडे गेल्यानंतर आपलं वाण त्यांना दिलं का त्यांच्याकडले वाण आपल्याकडे येतात. त्यानुसार मग आपली बीज बँक वाढत गेलेली. सगळं टोटल किती वाण तुमच्याकडे आता आहे? आता 350 प्रकार आहेत सगळे. त्याच्यामध्ये देशीमध्ये? हो, रताळ्याचे 15 प्रकार आहेत, बरं. केळीचे 50, त्याच्यानंतर टोमॅटोचे 150, मिरचीचे सगळे मिळून 60 प्रकार आहेत. पण इथं आपल्याला आता म्हणजे काही व्हरायटी अशा ज्याची मिरची वाळली का खराब होती, बुरशी लागते त्याला, ती काही व्हरायटी हिरव्या खायला चांगल्या आहेत, मग ती हिरव्या त्याच वेळेला विकते ते. आणि ते बाकीचे कडधान्य वगैरे हे जे आहेत, गव्हाच्या 6 प्रकार आहेत. गव्हामध्ये बोडका गहू म्हणून आहे, ज्वारीसारखा गोल असतो. त्याच्यानंतर काळ्या कुसळाचा गहू, परत खपलीमध्ये पण 2 प्रकार आहेत. जी खपली येते त्याच्यावरती काळी रेष येते, तो एकदम प्युअर खपली. एवढे सगळे तुमच्याकडे आहे? हां, तेच आम्ही जर ते सीझनमध्ये थोडं थोडं लावून म्हणजे संवर्धनाचं काम करतो. आणि प्लस जे आपल्याकडनं शेतकरी घेऊन जातात त्यांच्याकडे ज्या वेळेला तयार होईल ना, ते परत रिटर्न आपल्याला, आपण 1 किलो दिलं गहू जर, तर ते 2 किलो माघारी आणून देतो.